यं ब्रह्मा वरुणैर्रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तर्विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः। शारदा शारदाम्बोज वदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं कुर्यात्। नमो नमः। मागच्या वेळेला आपण ब्राह्मण ग्रंथ आणि त्यांचं स्वरूप हे पाहिलं होतं। आपल्या संपूर्ण व्याख्यानामध्ये वैदिक वाङ्मय म्हणजे काय हे त्याची तोंड ओळख थोडक्यात हे आपण बघतोय। आणि मंत्र ब्राह्मणयोः वेदनामधेयम् असं जे म्हटलं जातं तर त्याच्यापैकी आपण संहिता त्यांचं चारही संहितांचं स्वरूप त्याच्यामधले विषय काय आहेत त्यातलं काही तत्वज्ञान याचा थोडक्यात आढावा घेतलेला होता। तसंच मागच्या व्याख्यानामध्ये ब्राह्मण ग्रंथ आणि त्यांचं स्वरूप पाहिलं। त्यावेळेला ब्राह्मण ग्रंथ म्हणजे संहितेतले जे मंत्र आहेत ते त्या मंत्रांचं स्पष्टीकरण, पण ते स्पष्टीकरण कसं तर यज्ञयागाच्या संदर्भातलं स्पष्टीकरण असं सांगितलं होतं। आणि अनेक ब्राह्मण ग्रंथ आहेत चारही संहितांचे, त्याचबरोबर संहितांच्या ज्या ज्या शाखा आहेत त्यापैकी सर्व शाखांची ब्राह्मण उपलब्ध आहेत असं नाही, पण काही प्रमुख ब्राह्मण ग्रंथ यांचा आढावा आपण घेतला होता। आणि या ब्राह्मण ग्रंथांचा अभ्यास यज्ञ संस्कृतीचा विकास कसा झालाय यासाठी जसा महत्त्वाचा आहे आणि तत्कालीन म्हणजे वैदिक काळातलं समाज जीवन हे कसं होतं त्याचबरोबर वाङ्मयाच्या दृष्टीने सुद्धा ब्राह्मण ग्रंथांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो। त्याचं कारण म्हणून त्यातली एक बाजू आज आपण विशेषत्वाने व्याख्यानात घ्यायचे। वास्तविक मागच्या व्याख्यानाच्या वेळेला मी सांगितलं होतं की आता ब्राह्मण ग्रंथ कारण तसे बघायला गेले तर यज्ञविधींचं सगळं वर्णन असतं, त्यामुळे त्याचा भाग थोडा किचकट असा वाटतो बऱ्याच अभ्यासकांना। पण ब्राह्मण ग्रंथ भाषाशास्त्राच्या दृष्टीने आणि भाषेच्या दृष्टीने त्यांचा अभ्यास करायचा झाला तर ते कसे महत्त्वाचे आहेत हा एक पैलू मागच्या व्याख्यानात सर्वांचा आढावा घेत असल्यामुळे त्याच्यावर तसा भर पाडता आला नव्हता, देता आला नव्हता, म्हणून आज ह्या स्वतंत्ररित्या या व्याख्यानामध्ये मी सांगत आहे। ऋग्वेदातील मंत्रांचं महत्त्व आणि ऋग्वेदातील मंत्र कोणत्या यज्ञासाठी आहेत आणि ते यज्ञ त्या म्हणजे त्यांचे यज्ञांचे विधी आणि त्या यज्ञासाठी लागणारे जे ऋत्विज आहेत त्या ऋत्विजांचं कार्य कसं आहे हे आपल्याला या ब्राह्मण ग्रंथांमधून समजतं। ते मागच्या व्याख्यानात सांगितलं होतं, पण त्याचं स्वरूप तरी असं किचकट आहे की एका यज्ञाची संपूर्ण माहिती एका ग्रंथात मिळेल असं नाही। ते कसं आहे तर ऋग्वेदाचं ब्राह्मण जे असेल ते फक्त ऋग्वेदाचा म्हणजे ऋग्वेदी जो ऋत्विज आहे त्याचं नाव होत आहे त्याची त्या यज्ञातली कार्य काय काय आहेत ते सविस्तरपणे सांगतो। अध्वर्यू हा जो यजुर्वेदाचा ऋत्विज असतो त्याची कार्य सांगणारी ती यज्ञातली कर्तव्य कर्म ही यजुर्वेदाच्या ब्राह्मणांमध्ये येतात। त्यामुळे एक तसंच सामगान करायचं असेल तर त्या सामवेदी ब्राह्मणांमधनं त्याची महती सांगितलेली असते। अथर्ववेदामध्ये यज्ञ कर्म सगळं ब्रह्माचं महत्त्व त्याविषयीची माहिती याविषयीच्या माहिती असतील, म्हणजे संपूर्ण यज्ञाची सर्व ऋत्विजांची माहिती एका ब्राह्मण ग्रंथात मिळत नाही असं आपण मागच्या वेळेला बघितलं होतं। तर तसंच एकेका मंत्रांचं महत्त्व ऋग्वेदातील कोणते मंत्र घ्यायचे कसे घ्यायचे आणि तेच का घ्यायचे त्याचा क्रम कसा असेल याचं काहीतरी
यज्ञात केली जाणारी कृती आणि त्या मंत्राचा जो आशय असेल, शब्द असेल, काही त्याचं काहीतरी साम्य, म्हणजे हेच का वापरायचं, हेच याच्यासाठी काय योजायचं, हे सांगण्याचा प्रयत्न ब्राह्मण ग्रंथांनी केलेला आहे आणि हे फार महत्वाचं आहे. याच्यातून पुढे अनेक शास्त्रांची निर्मिती झालेली आहे. सुरुवातीला वरवर पाहता ब्राह्मण ग्रंथातलं हे जे त्यांनी मांडलेलं तत्व आहे ना, हे काही वेळेला हास्यास्पद वाटतं, पण त्यातला काही भाग वगळला तर त्याचं महत्व आणि त्याचं गांभीर्य लक्षात घ्यायचं आणि त्यातून पुढे सगळं वाङ्मय कसं निर्माण झालं. एकतर शब्द साधर्म्य घेऊन त्यांनी ह्या मंत्र यासाठी म्हणावा का, तर त्याच्यात हा शब्द आलाय आणि याच्यासाठी ही कृती आहे आणि हे कर्माला असं म्हणतात. मग त्यासाठी त्यांनी त्या शब्दांच्या व्युत्पत्ती दिलेल्या आहेत आणि ह्या व्युत्पत्ती ज्या काही मजेशीर सांगितल्या, त्या व्युत्पत्ती सिद्ध करण्यासाठी शाब्दिक कल्पना काही निर्माण केल्या आणि त्यातून एक मोठं वाङ्मय निर्माण झालंय, ते म्हणजे कथा वाङ्मय. त्याचबरोबर अमुकांनी हा यज्ञ केला, हाच यज्ञ का करावा, त्या यज्ञाच्या मध्ये ह्या कृती का कराव्यात, हा मंत्र का म्हणावा, या सगळ्यांसाठी बऱ्याचदा जिथे कुठे त्या काळात वाद झाले असतील कदाचित, तर त्यासाठी त्यांनी कथा निर्माण केल्या आणि ह्या कथा ह्या पुढच्या संस्कृत वाङ्मयाला जे समृद्ध केलेला आहे तो हा कथा भाग आहे, ज्याला ब्राह्मण ग्रंथातील एक संहितेच्या विवरणाचा भाग संपल्यानंतरचा जो अर्थवाद म्हणून गोष्ट येते, त्या अर्थवाद स्वरूप या गोष्टी येतात. त्या अर्थवादामध्ये व्युत्पत्ती येईल, एखादं काहीतरी शास्त्रीय तत्व सांगितलेलं असेल, त्याचबरोबर त्याला पुराकल्प असं म्हणतात. पूर्वी हे यज्ञ यांनी केले, त्याचं असं झालं, ही माहिती येते की जी पुढे ऐतिहासिक दृष्ट्या सुद्धा तुम्हाला उपयुक्त होत असते, कारण ग्रंथ हे नेहमी प्रत्यक्ष पुरावे असतात. त्या ग्रंथातून आलेला असेल तर उगीच अनुमान करण्यापेक्षा अनेक इतर वाङ्मयीन संदर्भ आणि त्या ग्रंथातला संदर्भ हा ग्राह्य धरला जातो. म्हणजे तिथे राजांची नावं मिळतात, फुलं मिळतात, त्यांचं काय त्यांनी केलेलं असेल, त्याच्या ज्ञानासंबंधी, त्यांच्या कर्मासंबंधी ही माहिती मिळते. याला पुराकल्प असं म्हणतात. तर या पुराकल्प भागामध्ये ब्राह्मण ग्रंथांमध्ये कथा आलेल्या आहेत आणि आजच्या व्याख्यानामध्ये आपण या ब्राह्मणांचं हे कथा वाङ्मय कसं आहे यातल्या काही कथा ह्या आपण बघणार आहोत. म्हणजे कथा वाङ्मयाच्या दृष्टीने बघितलं तर त्या आख्यायिका, पुराकल्प, अशा पुराकथा अशा आपल्याला दिसतात आणि ह्या कथा म्हणजे वाङ्मयातले जुने नमुने की ज्याच्यावर संपूर्ण फक्त संस्कृत साहित्य असं नाही तर सगळ्या प्रांतिक भाषा सुद्धा त्यांनी त्या कथांच्या साह्याने बहरलेल्या आहेत. अनेक काव्य, नाटकं, कादंबऱ्या ह्या कथांच्या आधारे निर्माण झालेल्या आहेत. ऋग्वेदात संहितेचं वर्णन करत असताना ऋग्वेदातील संवाद सूक्त आणि काही कथा सूक्त असं मी म्हटलं होतं वरती सूक्तांचं वर्गीकरण करत असताना, तर त्यातल्या काही संवाद सूक्त जी आहेत त्यांनी नाटक निर्माण केलं असं आपण म्हणूया. म्हणजे नाटक म्हणजे ड्रामाटर्जी, ड्रामाच हे निर्माण केलं आणि मग अनेक कथा सुद्धा त्या नाटकांना कथा ज्या पुरवल्या त्या बऱ्याचशा ब्राह्मण ग्रंथांमधून, पौराणिक कथा आपण ज्याला म्हणतो, पुराण जशी पुराणांमध्ये कथा आहे त्याची सुरुवात कुठून झाली आहे तर ती त्या ब्राह्मण ग्रंथांमधून सुरुवात झाली आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. तर त्यातल्या काही कथा ज्या काही तुम्हाला माहिती असतील, काही माहित नसतील, पण काही थोडक्यात आपण आता बघणार आहोत. ह्या तासामध्ये किती होतात ते बघून त्यानुसार हे कथा वाङ्मय फार मोठे आहे. एक जी तुम्हाला कालिदासाचं विक्रमोर्वशी नाटक माहितीये, पुरुरवा आणि उर्वशी, हे तर सगळ्यांना माहिती आहे. तर त्याचं पुरुरवस उर्वशी हे सूक्त आहे. ऋग्वेदामध्ये एक सूक्त आहे आणि त्याच्यामध्ये 2-3 ऋचा आलेल्या आहेत की ज्याचा म्हणजे पुरुरवाचा संवाद आहे उर्वशीशी, असं ते संवाद सूक्त आहे. त्याच्यावर आधारित ही ब्राह्मण ग्रंथात आलेली कथा आहे आणि त्यावर आधारित कालिदासांनी अत्यंत सुंदर असं विक्रमोर्वशीय नाटक लिहिलेलं आहे.
ही कथा जी आहे ती म्हणजे कालिदासांची कथा सगळ्यांना माहिती असते त्या नाटकातली. त्याच्यावर नंतर मराठी सुद्धा अनेक वाङ्मयामध्ये, मराठी वाङ्मयामध्ये सुद्धा त्याचे संदर्भ आपल्याला दिसतात. तर हा जो म्हणजे एक मनुष्य आणि गंधर्व यांचा संबंध असलेली अशी ही प्रेमकथा आहे. पुरुरवस उर्वशी. पुरुरवा हा राजा आहे म्हणजे मानव आहे आणि उर्वशी ही अप्सरा आहे. तर त्यांच्यामधला प्रेमसंबंध असा आहे. आणि एका त्या मूळ ऋग्वेदामध्ये जी कथा आलेली आहे ती नेमकी उर्वशी अशी निघून जाते पुरुरव्याला सोडून. आणि म्हणून मग पुरुरवा तिच्या मागे लागतोय, अरे बाई तू असं नको करू, मला सोडून जाऊ नको असं म्हणतोय. तर त्याच्यावर एक ते वाक्य फार महत्वाचं आहे. उर्वशी म्हणते, तू अशा स्त्रियांवर विश्वास ठेवू नकोस, साला उपाणा हृदयाने येतात. अरे यांची मनं असतात ना ती कोल्ह्या लांडग्यांची असतात. तू त्याच्यावर कसा काय विश्वास ठेवतोस आणि तू माझ्या मागे कशाला लागतोस, तू येऊ नको माझ्या मागे. तर अशा प्रकारे 3-4 रुच्याच आहेत फक्त आणि तो संवाद आहे. तर त्याला आता ते सूक्त जे आहे हे बऱ्यापैकी तसं संपूर्ण सूक्त बघायला गेलं तर एक 2 प्रेमिक आहे त्यांचा संवाद आहे आणि ती त्याला झिडकारते असं एक दिसतंय. आता ह्याच कथेला म्हणजे ही जे काही संवाद होता त्या संवादाची कथा ऋग्वेद सूक्तात एकंदर 10व्या मंडळातलं 95वं सूक्त आहे. तर ही पुरुरवस यांची कथा, उर्वशी यांची कथा शतपथ ब्राह्मणात येते आणि ती किती वेगळ्या प्रकारे नवाज साज लिहून या ब्राह्मणकारांनी ती सांगितलेली आहे. त्या ब्राह्मण ग्रंथाच्या म्हणजे शेवटी ही कथा कशासाठी आहे, कथा म्हणून सांगितलेली नाही, एका यज्ञाचं महत्व म्हणून ती कथा येते. तर ते कोणतं, तर माणसाला गंधर्व रूप प्राप्त व्हावं म्हणून यज्ञ करायचा आहे. आणि तो यज्ञ पुरुरव्यांनी केला होता आणि तसा प्रकारचा यज्ञ तुम्ही केला तर तुम्हाला गंधर्व प्राप्ती होते. म्हणजे तुम्ही म्हणून ती आणि त्याच्यासाठी त्या ऋचा ज्या आहेत त्याचा संदर्भ त्या संपूर्ण यज्ञविधीसाठी घेतलेला आहे. म्हणजे एकदा तिथे काय झालंय तर काही त्याच्यामध्ये पुरुरवा आणि म्हणजे उर्वशीच्या प्रेमात पुरुरवा पडते. कालिदासांनी अत्यंत सुंदरपणे काल्पनिक म्हणजे काव्यात्मक त्याला स्पर्श करून संपूर्ण त्यातला जो बाकीचा भाग होता तो घालून सौंदर्य दिलेले आहे. पण मूळ कथा जी आहे ती पुरुष आणि स्त्री यांच्या आकर्षणातली आहे, मूळ ऋग्वेदातली. मग तिथे आता ती उर्वशी जी आहे ती अप्सरा आहे आणि तिला या मानव लोकांमध्ये तसं राहता येत नाही. पण ती ह्या पुरुरवा राजाच्या प्रेमात पडलेली आहे. दोघेही एकमेकांच्या प्रेमात असतात आणि त्यामुळे ती अट घालते की मी तुझ्या बरोबर राहील, पण काय आहे मी तुला नग्न अवस्थेत पाहिलं तर मात्र मी तुला सोडून निघून जाणार, अशी ती अट आहे. की ह्याला संदर्भ ऋग्वेदातल्या ऋचांचा सुद्धा आहे. आणि गंधर्वांना मग ही उर्वशी इथे संसारात रमली आहे पुरुरव्याबरोबर, त्याच्याशी प्रेम करून राहते, त्यांना पटत नसतं. त्यामुळे काहीतरी करून ह्या त्यांना अट माहितीये उर्वशीने सांगितलेली आणि ती अट जी आहे ही म्हणजे पुरुरवाचं दर्शन तिला अशा प्रकारे झालं पाहिजे असं करतात. आणि गंधर्वांची ती किमया असते आणि त्यामुळे राजाचं कसं दर्शन झाल्यावर उर्वशी म्हणते तुम्ही तुला अट घातली होती ती आता मोडलेली आहे, त्यामुळे मी आता निघून जाते. आणि म्हणून उर्वशी निघून जाते आणि त्यावेळेला हा वेडावून तिच्या मागे पळत सुटलाय, शोध घेतोय तिचा आणि ही अदृश्य झालेली ती गंधर्व लोकांत निघून गेली. पण तिला सुद्धा पुरुरव्याच्या प्रेमाची कुठेतरी आठवण येत असते आणि अजून असा पुरुरवस तिला शोधत असताना एका म्हणजे कुरुक्षेत्रात तो फिरतोय तर तिथे एका तलावामध्ये कमळांनी भरलेला तलाव असतो, त्याच्यामध्ये अनेक अप्सरा असतात, त्याच्यात ती असते उर्वशी तिथे आहे हे पुरुरव्याला दिसतं. आणि मग पुरुरवा तिची आळवणी करतोय, याचना करतोय प्रेमाची. बाई विरह माझा कसा झालेला आहे, माझी कशी अवस्था झाली आहे, तर तू मला सोडून जाऊ नको, तू ये असं म्हणजे काय तुझी अट काही मी मुद्दाम तो मोडलेली नाहीये वगैरे वगैरे सगळ्या प्रकारच्या प्रेमी युगुड जसं करेल तशी तो याचना करतो. आणि उर्वशी आज त्याच्या प्रेमात असतेच, त्यामुळे तिचं हृदय द्रवतं आणि ती मग त्याला सांगते की ठीक आहे मी आता वर्षाच्या शेवटच्या रात्री
तुला भेटायला येते. आणि त्याप्रमाणे ती त्या सांगितलेल्या दिवशी तो तिथे येतो आणि उर्वशी सुद्धा त्याला म्हणते की उद्या तू असं कर, आता आज आपण भेटलोय पण तुला जर राहायचं असेल तर उद्या सकाळी गंधर्व इथे येतील आणि मग ते तुला वर देतील, काहीतरी माग. तेव्हा तू त्यांना माग की मला तुमच्यातलाच एक गंधर्व करून घ्या, म्हणजे मग काही तुम्हाला मानव आणि गंधर्व असा काही संबंध असणार नाही आणि मग आपण बरोबर राहू शकू. त्याप्रमाणे पुरुरवा गंधर्व आल्यानंतर काय तो त्या मागणी घालतो, तुम्ही असं करा की मला तुमच्यातल्याच बलवा. आणि ती इच्छा तो दुसऱ्या दिवशी स्पष्ट केल्यानंतर गंधर्व म्हणतात ठीक आहे, एक विशिष्ट यज्ञ सांगतात. आता इथे त्यांनी यज्ञाशी संबंध त्या कथेशी जोडला. हा यज्ञ तू कर, तो शिकवतात, हा यज्ञ तू केलास की ज्याच्या मदतीने मर्त्य जो आहे, मर्त्य म्हणजे माणूस, तो गंधर्व होऊ शकेल. आणि मग त्या ऋग्वेदातल्या जे सूक्त आहे त्याचा आधार घेऊन तो मंत्र यज्ञाचा विधी तिथे सांगितलेला आहे. आणि आता जो काय आहे ती पूर्ण कथा तिथे आली आहे या यज्ञाच्या संदर्भामध्ये आली आहे. आणि ऋग्वेदातील या ऋचा त्या कथेमध्ये अधूनमधून येत आहे. अशी ही जी पुरुरवस आणि उर्वशी मूळ ऋग्वेद सूक्तातल्या 10व्या मंडलातल्या 95व्या सूक्तातले आधार घेऊन ही कथा रचलेली आहे. आणि त्याच्यात जेव्हा तिथे काय सांगितलं, पुन्हा ब्राह्मणत्व कुठे आले तिथे, ऋग्वेदी कल्पना आहे, ऋग्वेदाच्या कल्पनेवर त्यांनी त्या म्हणजे कशा प्रकारे याला गंधर्वत्व प्राप्त होईल, तर ते गंधर्वत्व यज्ञाद्वारा प्राप्त होणार आहे. म्हणजे इप्सित त्यावेळेला काय होतं, इप्सित साध्य करण्यासाठी म्हणजे तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी यज्ञ करायचा, मग कोणता ना कोणता तरी यज्ञ करायचा आणि त्या यज्ञाद्वारे तुमची इच्छा पूर्ण करून घ्यायची. अशा प्रकारे त्याला मर्त्य मानवाला गंधर्वत्व प्राप्त झालं, म्हणजे काहीतरी अमानवीय शक्ती त्याला प्राप्त झाल्या की जेणेकरून तो आणि उर्वशी आता एकत्र राहू शकतात. त्याच्यामध्ये आता हा जो काय दोन फरक होते, दोन पातळ्या होत्या त्या नष्ट होतील. तर अशा त्या यज्ञाच्या महत्व सांगण्यासाठी म्हणून ही कथा आली आणि यज्ञाचा उल्लेख आणि ही कथा असा आली. त्याचबरोबर आणखीन एक अशीच ऋग्वेदातली सूक्त जी आहे त्या ऐतरेय की त्या सूक्तांचा महत्व, त्या सूक्तांचं महत्व सांगण्यासाठी आणखीन एक कथा येते की कदाचित तुम्हाला माहिती असेल, शून्यशेखाची कथा माहिती आहे, ऐतरेय ब्राह्मणामध्ये आलेली ही कथा आहे. ही कथा मोठी विचित्र आहे. अनेक प्रश्न या कथेने निर्माण केलेले आहेत. म्हणजे काय त्या काळातले समाज आणि समाजातल्या रूढी आहेत ते आपल्याला समजत नाही कुठेतरी. म्हणजे एक ती कथा अशी आहे, थोडक्यात बघूया. ऐतरेय ब्राह्मणातले म्हणजे जुनं ब्राह्मण जे आहे, ऋग्वेदावरचं ब्राह्मण आहे ऐतरेय ब्राह्मण, त्यातली ही कथा आहे. मगाची जी कथा सांगितली ही शतकथा ब्राह्मणातली कथा होती. आता ऐतरेय ब्राह्मणातली जी कथा ही गद्य आणि पद्य अशा दोन्ही स्वरूपामध्ये, म्हणजे एका अर्थाने महाकाव्य याचं प्राथमिक स्वरूप आपल्याला या कथेमध्ये दिसतंय. मी आता मग सांगितलं ना, वाङ्मयाच्या दृष्टीने सुद्धा ब्राह्मण ग्रंथ कशा अभ्यासाला उपयुक्त आहे हे सांगण्यासाठी. म्हणजे ते आख्यान असं आहे, इक्ष्वाकू वंशीय राजा, त्याचं नाव आहे हरिश्चंद्र, आपल्याला जो माहिती आहे तो नाही, त्याच्यापासून मिळतो. हरिश्चंद्र राजा कारण जुन आहे हे इक्ष्वाकू वंशातला, आणि त्याला तस्य शतम भार्या, त्याच्या 100 राण्या होत्या, तरी पण तो निपुत्रिक होता, त्याला पुत्र नव्हता. 100 राण्या असून सुद्धा तो निपुत्रिक होता. मग एकदा पर्वत आणि नारद हे दोघ जण त्याच्या दरबारात आले आणि नारदाने त्या पूजा अर्चा वगैरे केल्यानंतर राजाने नारदाने विचारल्यावर त्यांनी आपलं दुःख सांगितलं. मग नारदाने त्याला सांगितलं की तू असं कर, वरुणाची प्रार्थना कर आणि वरुणाची प्रार्थना कर म्हणजे तुला पुत्रप्राप्ती होईल. त्यांनी मग वरुणाची प्रार्थना केली आणि वरुणाची प्रार्थना करत असताना त्यांनी जी काय अट घातली, म्हणजे त्यांनी सांगितलं, नवस बोलला, असं म्हणा, वरुणाला नवस केला, बाबा रे
तू मला पुत्र दे, मी तो तुला अर्पण करेन. हा कसला विचित्र नवस. त्याला जर परत द्यायचा आहे तर पुत्र कशाला आपण घ्यायला. हा एक मी म्हटलं ना अनेक प्रश्न निर्माण करणारी ही कथा आहे. तर अशा प्रकारे मग मी तो तुला अर्पण करीन असं त्यांनी सांगितलं. वरुणाला वाटलं चला आपल्याला काहीतरी मिळतंय. तिथेही परत दिसते म्हणजे वरुण देवतेचं महत्व ह्या काळामध्ये कुठेतरी कमी होत होतं. जी ऋग्वेदामध्ये जी सर्वोच्च देवता होती तिचं प्राधान्य होतं ते जाऊन आता इंद्राला वर्चस्व आलं होतं आणि त्यामुळे वरुणाला आपल्याला कुणीतरी काहीतरी प्रार्थना करतात, आपल्याला काहीतरी कुणीतरी देणार आहे म्हणून मग वरुण त्याच्यात प्रसन्न झाला आणि त्याला त्यांनी पुत्र दिला. आणि मग पुत्र जन्म झाल्यानंतर तो लगेच आता मला दे पुत्र असं झालं. तर त्यांनी सांगितलं बाबा रे एक द्यायचं तर ते अदंत दात नसलेल्याचं दान करू नये. मग त्याला दात तर येऊ दे. पुत्राला माझ्या रोहित नावाचा त्याचा पुत्र, मग दात तर येऊ दे. वरून म्हणणं बरं बाबा ठीक आहे म्हणून मग तसं दंताह जन्मिले. मग त्याचे दात वरून निघून गेला. मग थोडे त्याचे दात आले, आज एक आला दोन आले, मग सगळे दात येऊ दे असं म्हणून त्याला दात आले. पुन्हा तो आला बाबा रे मला दे माझा पुत्र, तू सांगितलं होतंस. तो म्हणाले त्याची विद्यार्थ्यांतर होते. तो परत गेला. हे काय आहे ही कथा कशी काय अशी काही कळत नाही. प्रश्न बरेच आहेत. एक तर त्याने हा असा विचित्र नमस्कार बोलला, त्यानंतर त्याला असं बरं तो बरोबर आहे. आता तो मोहात अडकला आणि त्याला मुलाचा मोह पुत्र मोह झालेला असल्यामुळे तो काही त्याला वरुणाकडे द्यायला तयार नाहीये. त्यामुळे एक 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 कारण सांगून तो लांबत राहिला. असं करता करता आता तो रोहित मोठा झाला. रोहित मोठा झाल्यानंतर रोहितांनी समजलं की आता यांच्याजवळ काही कारण आता जातही आले, तो शिकलाय पण विद्या संपन्न झालेला आहे, तो तरुण झाला. आता वरुणाला द्यावं लागणार आहे. कदाचित वडिलांनी सांगितलं असेल तसा कधीच उल्लेख नाहीये. तर वरुण रोहितला जेव्हा हे समजलं की मला माझा पिता आता वरुणाकडे येणार आहे, त्यामुळे तो रोहित संतापून वनात निघून गेला. वनात निघून गेल्यानंतर म्हणजे पित्याचं मुलं मोठी झाली की कसं वडिलांचं ऐकत नाही आणि त्यांच्या आज्ञेत ते नसतात, ते आपली मनमानी करतात. ते इथून इथेच दिसतं आपल्याला. हे समाज सगळीकडे स्वभाव हा सारखाच असतो. त्याप्रमाणे तो असा निघून गेल्यानंतर त्यांनी आता आपल्याला तर ते द्यायला तेवढं. मग आता मुलगा निघून गेला. पुन्हा वरुण हरिश्चंद्राकडे आला आणि हरिश्चंद्राने सांगितलं की नाही रे बाबा मुलगा इथे नाहीच आहे. पण मग वरुणाचा आता मात्र खूप झाला आणि त्याला जन्मोत्तर झाला. हरिश्चंद्राला जन्मोत्तर झाला ही बातमी रोहितला कळली जंगलामध्ये तो फिरत असताना. आणि तो परत परत सारखा इकडे तिकडे फिरतो. इथे आणखी एक विचित्र आहे म्हणजे चराती चरतो बघा हा हे तुम्ही ऐकलं असेल. तुम्ही फिरत राहा तर त्याला कोणीतरी येऊन इंद्र कुठल्या तरी वेशात त्याला तो परत येत असतो वडिलांच्याकडे. तर त्याला परत सांगतात नाही रे बाबा तू जा तू फिर तू फिर. म्हणजे इथेही पुन्हा कुठेतरी इंद्र आणि वरुण यांच्यातलं द्वंद्व की त्याला परत येऊ द्यायचं नाही. म्हणजे कुठून तरी ह्याची इच्छा ह्या देवतेची इच्छा पूर्ण करायची नाही. हे अर्थात हे मी सांगते विवेचन म्हणजे त्या कथेमधलं जे आलेलं आहे त्याच्यावरून कसं काय वाटतंय आपल्याला. त्या कथेचं अध्ययन करत असताना जे प्रश्न उपस्थित होतात आणि त्यावरचं त्याचं उकल कशी करायची. तो नंतर मात्र मग अगदी जन्मोत्तर त्याला खूप झाला आणि वडिलांना त्रास होतोय असं लक्षात आल्यानंतर आता रोहित परत येतोय. तर त्याने विचार केला माझ्या ऐवजी मी पुत्र द्यायचंय ना मुला एका वाच्याच्या ऐवजी तर आता वरुणाला आपण मुलगा देऊ. म्हणून जंगलामध्ये एक अतिशय अजीगर्ती म्हणून ब्राह्मण आहे आणि तो गरीब आहे. त्याला 3 मुलं आहेत. शूनपुच्छ, शूनशेप, शूनलांगूळ अशी त्याची 3 मुलं आहेत. त्या 3 मुलांना मग तो अजिगर्त्याजवळ येतो आणि सांगतो बाबा रे तुझ्या 3 मुलांपैकी एक मुलगा मला दे कारण मला वरुणाला द्यायचा आहे. कारण माझ्या हरिश्चंद्र राजा जो आहे त्याला जन्मोत्तर झालाय आणि वरुणाचा कोप झालेला आहे. तर त्या मुलगा दिल्यानंतर त्याची सुटका होईल त्या गुन्ह्यातनं. मग त्याच्यावर अजिगर्त म्हणतो नाही नाही हा माझा ज्येष्ठ आई म्हणते ज्येष्ठ पुत्र
मुलगा वडील म्हणतात ज्येष्ठ पुत्र हा माझा आहे, मी त्याला देणार नाही. धाकटा मुलगा असतो तो आई म्हणते मी याला देणार नाही, ते शेंडेफळ आहे. त्यामुळे ती त्याला घेऊन बसते. राहता राहतो हा बिचारा मधला, हा मधला जो आहे याला मुलीच पाणी नाही ना, आई आपलं म्हणते ना वडील करतात. त्यामुळे तो बिचारा आता आपल्याला काय दुसरं गंतव्य नाही असं समजून हा शून्यक्षेप रोहित बरोबर नाहीला जास्त जातो. म्हणजे आता मला कोणीच त्राता नाहीये असं त्याच्या लक्षात आलं. मग हरिश्चंद्राकडे आल्यानंतर हरिश्चंद्रांनी आता वरुणाला सांगितलं, बाबा रे हा म्हणजे जरी माझा मुलगा तयार नाहीये पण त्यांनी मुलगा आणलाय, ब्राह्मण पुत्र आहे, तो तुला देऊ. आता इथे ब्राह्मण बोलतोय बरं का, म्हणजे ते समाज त्यावेळेला कसा आहे लक्षात घ्या. कुठल्याची टीका निंदा असं नाहीये, पण तेव्हा मग हा वरुण काय विचार करतो, क्षत्रियापेक्षा ब्राह्मण बरा, आपल्याला हा ब्राह्मण पुत्र मिळतोय आपोआप. ब्राह्मण ग्रंथांची ही नकलश कुठेतरी हे आपलं सांगत राहतात त्याच्यात. मग म्हणून ब्राह्मण परम असं म्हणून त्यांनी ते ब्राह्मण पुत्र आता मिळणार आहे म्हणून करून खुश झाला. आणि आता ह्याचा म्हणजे इथे आता पुरुष भेद दिसतोय आपल्याला या यज्ञामध्ये. म्हणजे त्याला द्यायचं म्हणजे काय, त्याची आहुती द्यायची. पुरुषमेध नरमेध म्हणजे यज्ञ तो आहुती आहे त्याची. त्या एक यज्ञ आता त्याने सुरू केला आणि त्याच्यात आता याची आहुती द्यायची. असं हे झाल्यानंतर आता शून्यक्षेपाला तर काहीच दुसरा पर्यायच नाहीये. तो आला, मग त्या यज्ञ सुरू झाला. मग त्यांनी काय केलं, त्यांनी वरुणाची प्रार्थना केली, याची प्रार्थना केली. ओळीनी मग ती सगळी जी सूक्त ऋग्वेदातली येतात की ज्याचा ऋषी शून्यक्षेप आहे ती सगळी इथे आज सांगितली. आणि त्या सूक्तांची महती सांगण्यासाठी ही कथा आहे. मग त्यांनी ती म्हणजे स्वतःचा बळी द्यायचंय, यज्ञाची तयारी झाली. यज्ञ शून्यक्षेपाला बांधायला कोणी तयार होईना, कारण बांधणार कोण आणि बळी कोण देणार. ब्राह्मण हा अहन्य आहे, त्याला मारायचं नाहीये, त्याला ठार करायचं नाही. शेवटी मला आणखी 100 हे ते शतम मिळेल. काय 100 दे माहिती, त्या काळातले काहीतरी हे असेल तर मला आणि 100 तू दिलेस तर मीच त्याचं बळी देईन त्याचा, असं वडीलच तयार झाले त्याच्यावर. मग आता त्याला म्हणजे 100 गाई त्या मिळाल्या, त्याला शून्यक्षेपाला मारण्यास तो तयार झाला. त्याचे वडील अजिगर्त वडील, आणि तो अजिगर्त घेऊन त्या युपाजवळ म्हणजे यज्ञ पशु जिथे बांधायचा असतो तिथे त्याला येऊन बांधलं गेलंय. आणि त्यावेळेला आता शून्यक्षेपाच्या हातात काहीच राहिलं नाही, म्हणून त्यांनी देवाची करुणा दाखवायला सुरुवात केली. मग निर्मिराने त्यांनी सूक्त रचली ही ऋग्वेदातली. म्हणजे आपण त्यावेळेला वरुण सूक्त घेतलं होतं, माझे पाश हे सोडून टाक, म्हणजे त्याला बांधलंय, ते वरच्यावर सोडव खालचे सोडव असं सांगितलं वरुणाला. वरुणाला प्रार्थना केली, उषा देवतेला प्रार्थना केली, आणि मग एकामागून एक असे त्याचे ते दंड जे बांधलेले होते ते दोर वळून पडले आणि तो मुक्त झाला. अशी म्हणजे त्या यज्ञसभेमध्येच यज्ञसभेतील ऋषींनी शून्यक्षेप, कारण तो आपोआपच त्याला बांधलेला होता ते गळून पडलंय, तो ऋचा म्हणतो म्हणून, म्हणजे त्याला देव प्रसन्न झाले असं समजून मग त्या शून्यक्षेपाचा त्यांनी सन्मान केला. आणि या शून्यक्षेपाने मग आपल्या सामर्थ्याने सोमयज्ञ केला आणि त्या जगदरातनं त्याची मुक्ती झाली त्या राजाची. अशी ही कथा आलेली आहे. म्हणजे ही कथा काय सांगते आता, त्या राजाला म्हणजे ज्या राजाला जिंकण्याची इच्छा असेल त्यांनी ही कथा ऐकायची, आणि त्याला मुलगा व्हावा असं वाटत असेल त्यांनी पण ही कथा ऐका. म्हणजे मग त्या आणि ते जे काही ऋचा आहे ते मंत्र आहे तो यज्ञ त्यांनी जो सोमयज्ञ केला तो यज्ञ केला तर तुमची संकटातून म्हणजे मृत्यूतून मुक्तता होईल जशी शून्यक्षेपाची झाली. आणि त्यासाठी त्या यज्ञाचं महत्व आहे आणि म्हणून ही कथा सांगितली गेली. आणखी एक कथा ही आहे. आता यजुर्वेदाचं जे ब्राह्मण, एक वेगवेगळ्या ब्राह्मणातली कथा सांगते तुम्हाला. ही ऋग्वेदातली सांगितली, शतपथ ते सामवेदाचं ब्राह्मण आहे त्याची सांगितली. आता दुसरं जे ब्राह्मण आहे ते यजुर्वेदाचं जे ब्राह्मण, तैत्तिरीय ब्राह्मण. यजुर्वेदाच्या 2 शाखा
शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद. तर कृष्ण यजुर्वेदाचा तैत्तिरीय ब्राह्मण आहे, त्याच्यामध्ये एक कथा आलेली आहे. तर ती कथा मजेशीर आहे. ती कथा अशी आहे तैत्तिरीय ब्राह्मणातली. इंद्र हा राजा बनला. म्हणजे इंद्र हा वास्तविक देवाला अवरहा असं म्हटलेलं आहे. अनुज आणि अवर असे दोन्ही शब्द त्या कथेत आले. अनुज तुम्हाला समजतो, अनुज म्हणजे छोटा, इंद्र हा लहान आहे आणि त्याचबरोबर तो अवर पण आहे, म्हणजे गुणांनी सुद्धा तो कमी होता, श्रेष्ठ नाहीये तो. तरी सुद्धा प्रजापतींनी त्याला राजा केलं. इथे आता दैवतशास्त्र सांगतं ऋग्वेदातल्या ज्या देवता होत्या त्या इथे मागे पडल्या आहेत, हळूहळू त्याचं कमी होते. आणि प्रजापती हे नवीन देव जो आहे, ऋग्वेदाच्या शेवटी कुठेतरी तो आला होता, ही देवता आली. तर तो आता या ब्राह्मण कालामध्ये त्याचं वर्चस्व निर्माण झालंय आणि प्रजापतींनी सर्व निर्माण केले, प्रजापतींनी सर्व सृष्टी निर्माण केली, त्यांनी यज्ञ केले आणि त्याचं वर्चस्व आहे. म्हणून प्रजापतींनी देवांमधला हा जो अवर आणि अनुज असा इंद्र होता त्याला राजा केलं. हे प्रजापतींनी बनवले. मग प्रजापतींनी बनवल्यानंतर देवाला, सगळ्या देवांना ते मानवलं. अरे हा तर आमच्यापेक्षा लहान आहे आणि हा कसला राजा, असं त्यांना वाटायला लागलं. मग त्याने काय सांगितलं, तू तुझं श्रेष्ठत्व सिद्ध कर, दाखव बाबा तू कशाच्या जोरावर राजा झालास, देवाने का तुला केलं प्रजापतींनी तरी, हे आपल्याला सांगितलं. कुठेतरी राजेपद कसं असावं ही संकल्पना आणि त्याच्यातून पुढे वाङ्मयामध्ये कशी वर्णन आली आहे त्याचं बीज स्वरूपात ह्या कथेमध्ये आपल्याला स्वरूप दिसतंय. म्हणून मी म्हणजे क्षात्र तेज वगैरे नंतर वर्णन आली ती कशी आहे, तर त्या इंद्राजवळ तर काहीच नाहीये. मग ते मिळव तू, म्हणजे जन्माने राजापद येतं असं नाही, तर ते मिळवावं लागतं, हे कुठेतरी ह्या कथेतून सूचित होते. तर तो इंद्र म्हणजे अनुजावर असून राजा कसा, मग त्या प्रजापतीने काय केलं, तो प्रजापतीजवळ गेला, कारण त्यांनीच त्याला बनवलंय ना. बाबा रे हे माझं ऐकत नाहीये, तर तू मला काय दे, तुझ्या जवळचं तेज दे मला, कारण तेज पाहिजे, तेजस्वी असलं पाहिजे. तर मग प्रजापती म्हणाला, तुला जर मी दिलं तर मी कोण असेल. आता इथे ब्राह्मणांची गंमत आहे, त्यांनी म्हटलं, म्हणून मी पुन्हा मी संस्कृत सांगते, कोहम मी कोण बरं राहील, म्हणजे माझं सगळं तेज तुला दिल्यानंतर माझ्यामध्ये काय राहणार आहे. तर मग इथे आता त्या शब्दावर त्यांनी केली आहे कोटी, कोहम श्याम, जे तू म्हणतोस ना तेच तू होशील. म्हणून इथून पुढे प्रजापतीचं नाव क असं झालं. प्रजापतीला क हे नाव पडलं, कारण त्यांनीच सांगितलं ना, कहा अहम, मी कोण आहे तेच तू होशील. मग प्रजापतीने फारच हट्टाला धरलाय, हा इंद्र पेटलाय, म्हणून त्याला काय दिलं, एक रुक्म दिलं. रुक्म म्हणजे एक तेजस्वी, ते असं याला बांधलंय, त्यांनी आभूषण आहे आणि ते कपाळाला बांधलं. ते कपाळाला बांधल्यानंतर त्याचं तेज जे पसरलंय आणि त्या तेजामुळे इंद्राला बळ प्राप्त झालं. इंद्राने त्याचा अर्थ असा घ्यायचा की इंद्राने काहीतरी सामर्थ्य मिळवलं, तप करून त्यांनी सामर्थ्य मिळवलं. आणि मग देव ह्या दिशेने चालून आले, त्यांनी तिकडनं त्यांना आवडलं. देव या दिशेने आले, त्यांनी दक्षिण पूर्व दिशेने त्यांना, आणि सगळ्यांना त्यांनी काबूत ठेवलं आपल्या. हे त्या रुक्म म्हणजे त्याचं जे वीर तेज होतं, त्या तेजाने त्याला सौर्यन तेज असं म्हटलं. त्याचबरोबर इंद्रदेवतांनी आणि प्रार्थना करून चांद्र तेज सुद्धा मागवलं त्याच्याजवळ, म्हणजे राजाजवळ तेजस्वी असं तेज मिळालं की जेणेकरून लोकांवर आपला प्रभाव पडतो. आणि चांद्र तेज म्हणजे अर्धांगता, भीती तर वाटायला नको, राजाचा दरारा पाहिजे, पण राजाबद्दल आपुलकी वाटली पाहिजे. हेच तत्व कालिदासाने बरोबर, म्हणजे हे जे काय आलं ना हे, आणि नंतरच्या वाङ्मयामध्ये सुद्धा दिसतं. आणि कालिदासाने रघुवंशामध्ये रघुवंशातले राजे कसे होते, तर भीमकांतही नृपगुणही असं त्यांनी विशेषण लावलेलं आहे त्या राजांना. ते
हे राजे, ह्या वंशातले सर्वच राजे भीम आणि कांत अशा दोन्ही राजगुणांनी युक्त आहेत. मग ते भीम आणि कांत म्हणजे कसे? तर भीम म्हणजे त्यांचं ते प्रखर तेज, सामर्थ्य, यामुळे जे आलेलं ते भीम. भीम याचा अर्थ रुद्र आहे ना कुठे. आणि कांत म्हणजे आल्हाद. दोन्ही पाहिजे. आणि हेच बरोबर या कथेत दिसतं. त्या इंद्राने प्रजापतीकडे रुक्म मागितलं आणि चंद्र म्हणजे सौर्य तेज घेतलं, रुक्म घेतलं, दिसायलाही हवं, आणि सूर्याचं तेज आणि चंद्राचं तेज म्हणजे आल्हादक तेज असे त्यांनी प्राप्त करून घेतले. आणि मग तो देवांवर त्यांनी अधिराज्य मिळवलं. आणि समानानामेव अधिपती भवती असं हे महत्वाचं वाक्य ब्राह्मण त्या कथेमध्ये येते. समानानामेव म्हणजे राजाने कोणावर आधिपत्य गाजवावं? तर त्या दुर्बल नाही, समान तुमच्या सहबल जे आहे त्याच्याबरोबर तुम्ही युद्ध द्या, त्याच्याशी लढा द्या. दुर्बलांचं तुम्ही रक्षण करायला पाहिजे. आणि समबल जे आहेत आणि जे तुमच्यापेक्षा जास्त आहेत त्यांना काबूत ठेवलं पाहिजे, तर तो अधिपती होईल. असं ती जी काय वर्णन येते त्याच्यावरून कुठेतरी ही तत्व दिसतात. आणि त्याच्यामध्ये आलेलं हे सौर्य आणि चांद्र ह्या तेजावरून पुढे भीम आणि कांत गुण असं म्हणतात त्याच्या राजाजवळ असावे. आणि ते म्हणजे सौर्य तेज आणि चांद्र तेज. यामुळे त्या भीमगुणामुळे राजा कसा होतो? अदृश्य होतो. अदृश्यश्चाभिगम्यश्च असं कालिदास म्हणतात. अदृश्य म्हणजे कुणीही उठून समोर त्याच्याजवळ नाही जाऊ शकत. पण योग्य कारण असेल तर राजा मला निश्चित जवळ करेल, माझं म्हणणं ऐकेल, असा तो अभिगम्य म्हणजे राजापर्यंत जाण्यास योग्य असं जर राजाचं आल्हादकत्व असेल, म्हणजे मी जर खरा असेल, बरोबर असेल, तर राजा मला न्याय देईल असंही प्रजेला वाटलं पाहिजे. आणि त्याचबरोबर प्रजेला धाकही असला पाहिजे. असे हे दोन्ही गुण राजाजवळ हवे. त्यालाच भीमगुण आणि कांत गुण असं पुढे कालिदासांनी वर्णन केलंय. आणि त्यामुळे ते कसं म्हटलं? भीम अदृश्याश्चाभिगम्यश्च. आणि फार सुंदर उपमा कालिदासाने दिली आहे. रघुराजांचे गुणांचं वर्णन करत असताना हे ह्या राजांजवळ हे दोन्ही गुण होते. त्यामुळे ते कसे होते? यादो रत्नी निवारणवः. अर्णव म्हणजे सागर. सागरामध्ये रत्नाकर असतो. सागर हा रत्नही असतात आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये भयंकर मगरी सुद्धा असतात. यादो म्हणजे मगरी. त्या मगरीमुळे सागराची भीती वाटते, पण त्या रत्नांमुळे तो काय आहे? हवाहवासा वाटतो. असे हे दोन्ही चांगलं आणि म्हणजे एक खूप भीतीदायक आणि त्याचबरोबर आल्हादक अशा दोन्ही गोष्टी त्या राजांजवळ हव्या. हे तत्व या तैत्तिरीय ब्राह्मणामध्ये जी कथा आली आहे, देवानाम अधिपती असं त्याचं देऊ शकतो आपण त्याला टायटल, शीर्षक त्या कथेला. तर अशी इंद्र हा राजा कसा झाला आणि इंद्राने आपलं राजेपण नंतर कसं सिद्ध केलं हे सांगणारी ही छोटीशी कथा आहे. पण त्याच्यातनं हे तत्व आपल्या लक्षात येत आहे. राजतत्व म्हणजे कशी आहेत आणि त्याच्यामध्ये ते राजा हा जन्माने नाही, कर्तृत्वाने त्यांनी राज्यत्व, क्षात्रपद हे असावं त्याच्याजवळ, हे आपल्याला समजतं. केवळ कुणीतरी बनवलंय म्हणजे त्याचं राजेपण सिद्ध होत नाही, तर त्याला ते आपल्या शौर्याने, तेजाने सिद्ध करावं लागतं. हे ब्राह्मण काळामध्ये सुद्धा या कथेद्वारा आपल्याला दिसून येते. त्यानंतर मगाशी जशी ऐतरेय ब्राह्मणातली शूद्रशेफाची कथा सांगितली, तशीच ऐतरेय ब्राह्मणातलीच आणखीन एक कथा आहे, नाभानिदिष्ट कथा आहे. ती म्हणजे ती कथा आहे ऋग्वेदातल्या 10व्या मंडलातली जी सूक्त आहे, 61 आणि 62 ही सूक्त आहे. त्या सूक्ताला त्यांनी नाव दिलं, हे ब्राह्मण ग्रंथांनी दिलेलं नाव आहे सहस्रसनी मंत्र असं म्हटलं त्याला. म्हणजे सहस्र मिळवून देणारे हे मंत्र आहेत. आणि त्या मंत्रांचं महत्व सांगण्यासाठी ही ब्राह्मणात कथा आली आहे. ऐकली आहे काही? नाभानिदिष्ट कथा. या कथेमध्ये सुद्धा अत्यंत म्हणजे चांगलं नीतितत्व सुद्धा सांगितलेले एक. आणि समाजामध्ये कसं म्हणजे चांगल्या वाईट प्रवृत्ती असतात, पण सर्वसाधारणपणे जो समाज होता हा
गुरुग्रही शिकत असतो. तर तो गुरुग्रही शिकत असतानाच आता इथे ही समाजातली प्रवृत्ती दोन्ही असतात असं मी सांगितलं ना, ते दिसेल. त्याच्या भावांनी वडिलांच्या संपत्तीची वाटणी केली आणि वडिलांच्या संपत्तीची वाटणी केली तर सगळी संपत्ती आपापसात वाटून घेतली. त्याला कळलं, तो परत आला. तो आल्यानंतर त्याला विचारलं, बाबांनो, माझ्यासाठी तुम्ही काय ठेवलंय किंवा भागशी मला काय दिलं तुम्ही? सारखं परत विचारलं. एकाने दुर्लक्ष केलं, दुसऱ्या भावाने दुर्लक्ष केलं, त्यांनी पुन्हा विचारलं, माझ्यासाठी काय तुम्ही दिलंय? मग एकदम ते म्हणतात, हे बघ, हा ठेवलाय. हा म्हणजेच वडील. तुझ्या वाटणीला हे वडील ठेवलेले आम्ही, म्हणजे तुझ्या वाटणीचे वडील आहेत. संपत्ती त्यांनी सगळ्यांनी वाटून घेतली होती. आणि मग निष्ठा व अवबोधित आरंभ असे ते त्या वडिलांना जे त्यांनी विचारले, निष्ठा व अवबोधित आरंभ. हे निष्ठावर त्याला तुला ठेवलंय, म्हणजे हा म्हातारा निष्ठावर, त्यातनंच स्थविर थेर, आणि त्यातनं मराठीतनं थेरडा हा जो शब्द आलाय ना प्राकृत भाषेमध्ये, तो असा आलेला आहे. मग अशा प्रकारे त्या शब्दाची व्युत्पत्ती, त्याचे अर्थ हे सुद्धा पुढे येतात. त्यात ही गमती जमते, म्हणजे त्या ब्राह्मण ग्रंथांमध्ये ओयासिस असं आम्ही म्हणतो त्याला, मृगजळ आहे की फार हे असल्यामुळे ह्या कथा जशा आपल्याला मनोरंजन करतात, तशीच ही अशी त्यांनी सांगितलेली काही तत्व व्युत्पत्ती हसू मजेशीर वाटतात काही काही वेळेला. मग आहे तुला ठेवलंय असं त्यांनी सांगितलं. ती भाषा सुद्धा अशीच आहे जर तू त्याला ठेवलं तर. हा नाभाने निष्ठा आहे, साधा आहे बघा बिचारा, आणि नुकताच शिक्षण घेऊन परत आलाय, अजून त्याला शक्यपणे माहिती नाहीये. आपल्या भावांनी आपल्याला या वडिलांना ठेवले म्हणजे काहीतरी असेल. मग वडिलांना घेऊन तो जातो. वडील आता निष्ठाव आणि अवबोधित आरंभ याचा आणखीन एक अर्थ आहे की तो चांगला, म्हणजे केवळ म्हातारा असं नाही, त्यांनी त्या अर्थाने म्हटलं असेल, पण जाणणारा, जाणकार असा तो आहे. संपत्ती काही नाही. मग यांनी उपजीविका वगैरे करत असतानाच आता आपण काय करायचं असं वडिलांना विचारलं. मला तर काही इकडे आता मी विद्याध्ययन करून आलेलो, वेदाध्ययन करून. मग त्या वडिलांनी सांगितलं, बाबा रे, अमुक अमुक ठिकाणी अंगिरस आहे, ते यज्ञ करतात आणि ते असं सत्र आहे, द्वादशाहन सत्र करतात आणि दरवेळेला 6व्या दिवसापर्यंत येतात आणि ते विसरतात. तर 6व्या दिवसाचा विधी काही त्यांना आठवत नाही. पण 6व्या दिवसाचा विधी जो आहे तो मी तुला सांगतो, कारण हा निष्ठाव आणि अवबोधित आहे, त्याला सगळी यज्ञातली माहिती येते माझ्या वडिलांना. मग तू आता असं कर, तू ते आहेत तिथे यज्ञ करताय, पण त्यांना सारखं हे विघ्न येतंय आणि तुम्हाला सांगितलंय की यज्ञामध्ये जे सांगितलंय त्याप्रमाणे करायला पाहिजे जरा, आणि त्या ज्या कृती आहेत ते एका पाठोपाठ खंड न होता झाल्या पाहिजेत. तर त्यांना 6व्या दिवशीची कृतीच आठवत नाहीये त्या अंगिरसांना. त्यामुळे प्रत्येक वेळेला त्यांच्या यज्ञात विघ्न येतं. मग पुन्हा ते अभ्यास करून पुन्हा येतात, पण पुन्हा तिथेच अडतंय. तर तू आता मी तुला हे सांगतो आणि तू तिथे जा आणि त्यांना ती जी काही क्रिया करायच्या आहेत त्या सांग. हा गरीब असतो गोळा श्रद्धाळू, ठीक आहे, तुम्ही जसं सांगाल तसं असं म्हणून तो जातो. तिथे बघतो ते सगळी यज्ञाची तयारी झालेली असते, ते यज्ञ करत असतात, हा बघत असतो. 6व्या दिवशी तो ते आडतात, पुन्हा एकमेकांकडे ते सगळे अंगिरस बघायला लागतात. आता काय करायचं, मागच्या वेळेस सारखं झालं, पुन्हा आपल्याला नाही. पण त्यावेळेला हा कोपऱ्यात बसलेला जो नाभानिदिष्ट असतो तो सांगतो, आहे ऐका मी काय सांगतोय ते. माझ्याजवळ म्हणजे मान गुळगुळीत मला घ्या तुमच्यामध्ये. हे मानवानं सुमेध असं मानव गुळगुळीत तुम्ही मला, आणि ही त्या सुक्ताची सुरुवात आहे. ऋग्वेदातलं जे 10:61 सूक्त आहे त्याची, आणि तो तिथे तो म्हणतोय. मग म्हणतात काय म्हणतोय, हे मी सांगतो तुम्हाला याच्यात काय करायचंय, तो तुम्ही माझा स्वीकार करा. मग ठीक आहे, असं येता येत नाही ना, कारण कुठल्याही गोष्टीमध्ये आधी ऋत्विक वरण करावं लागतं. ऋत्विक वरण म्हणजे त्याला बोलवायचं, आम्हाला अवतार द्यायचं, त्याला ते बोलवायचं, ये बाबा असं ते नेमून दिलेलं. मग त्यांनी ते कार्य नेमून दिलं की मग त्यांनी ते करायचंय असा अधिकार असतो. उठून कुणी यज्ञामध्ये जाऊ शकत नाही. मग ते अंगिरस त्याला नेमतात आणि हा 6व्या दिवसाचा विधी पूर्ण होतो आणि मग पुढचे सगळे विधी पूर्ण होऊन त्यांना त्या यज्ञाची स्वर्गप्राप्ती हे फळ मिळतं.
पण ते सगळे जायला लागतात अंगिरस. मग हे जायला लागल्यानंतर पुष्कळ सामान आणलेलं असतं, कारण सारखंच ते त्यांचं अडथळा येत असतो ना, त्यामुळे सामग्री भरपूर जमा केलेली असते. पण ती यज्ञातली सगळी सामग्री त्याला नामनिर्दिष्ट खुश होतो. आता हे तर सगळे घेऊन गेले, हे कोणाचं आहे बाबा, आता सगळं तू घेऊन जा असं त्यांनी सांगितलं. तुझ्यामुळे आमचा यज्ञ सफल झाला, आता हे सगळं तू घेऊन जा. पण तो ते गोळा करत असतानाच दक्षिणेकडून एक कृष्ण शवासी पुरुष येतो, म्हणजे काळा वस्त्र परिधान केलेला. इथे आता ते यज्ञाचं तत्व आहे, कारण इथे जे सांगितले तो रुद्र आहे. आणि तत्व असं आहे की यज्ञामध्ये जो अवशिष्ट राहिलेलं असतं सगळं सामान उरलेलं, जे जे सांगितलेलं असतं आपण पण बघतो नेहमीच आपल्याला साध्या साध्या पूजांमध्ये सुद्धा आपले पुरोहित जे सांगतात ते सगळं ते लागतं असं नाही, काही उरतंच ना. मग तसं जे असतं ते उरलेली सगळी सामग्री ही त्या रुद्राची असते. आणि तो येऊन तो आता हा नामनिर्दिष्ट ते गोळा करतोय, त्याच वेळेला तो कृष्णशवासी पुरुष तो हात लावून नको म्हणतोय ना, हे सगळं माझं आहे. मग त्यांनी सांगितलं की नाही, मला तर त्या अंगिरसांनी जाताना ते आता त्यांना फलप्राप्ती झाली, ते निघून गेले. जाताना त्यांनी मला सांगितलं की हे तू घेऊन जा, म्हणून मी घेऊन जातोय. तो म्हणतो नाही, याच्यावर सगळा माझा अधिकार असतो. आता गंध आलं, हा हे म्हणतोय, मला तर हे सांगितलंय, हा ते सरळ मनाचा असतो. त्यामुळे नामनिर्दिष्ट म्हणतो आता काय करायचं. मग तुला कोणी सांगितलं. मग कृष्णशवासी पुरुष त्याला विचारतो. तो म्हणतो नाही, माझ्या वडिलांनी मला इथे यायला सांगितलं होतं. मग जा तुझ्या वडिलांनाच विचारून ये की हे सामान कोणाचं असतं. तो गेला, आज्ञाधारक आहे तो नामनिर्दिष्ट, तो वडिलांकडे गेला आणि त्यांनी सगळी कथा सांगितली. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी असं असं केलं, तो यज्ञ पूर्ण झाला, ते सगळे ऋषी खुश झाले आणि मला त्यांनी हे सगळं दिलंय. पण मी घेत असताना हा असा असा आला कृष्णशवासी पुरुष आणि त्यांनी मला सांगितलं की हे रुद्री आहे, हे माझं आहे. मग वडील म्हणतात नाही, ते बरोबर आहे, तो बोलतोय, कारण हे ते सगळं उरलेलं असतं, याचा मालक हा रुद्र असतो, त्यामुळे हे धन त्याचं आहे. तो पूर्ण नामनिर्दिष्ट याच्याकडे येतो आणि तो त्याला सांगतो नाही नाही, हे सगळं तुमचंच आहे, माझे वडील असं म्हणाले, त्यामुळे हे सगळं तुम्ही घेऊन टाका. म्हणजे किती प्रामाणिकपणा आहे त्याच्या बघा. प्रामाणिकपणे तो वडिलांना, आणि त्यालाही माहिती की हा असा आहे आणि कुठेही म्हणजे त्याच्यामध्ये काय नाहीये दुष्टपणा किंवा आपण कसं नाही. सरळ तो आल्यानंतर त्यांनी सरळ तेच सांगितलं नाही नाही, वडिलांनी हे माझं आहे असं सुद्धा सांगू शकला असता, पण शठत्व नाहीये. तो सरळ सांगितल्यानंतर मग रुद्र प्रसन्न झाला आणि रुद्र म्हणाला नाही, हे सगळं तू घेऊन टाक. तुझ्या या प्रामाणिकपणावर तू सत्यमेव अवादी, तू खरं बोललास आणि त्या खरं बोलल्यामुळे हे सगळं तुझं आहे, हे तू घे आणि तुझ्याही धनप्राप्ती असू दे. तो निघून गेला प्रसन्न. मग आता हे सगळं कशामुळे झालं, तर हा जो म्हणून या मंत्राला सैव सहस्रशती मंत्रा असं म्हणतो. आणि त्या ऋग्वेदातल्या मंत्रांचं महत्व सांगण्यासाठी ही कथा सांगितली गेली. की नामनिर्दिष्टांनी ते दोन ऋचा म्हणजे त्या दोन सूक्त म्हटली आणि ते मंत्र झाले आणि त्यामुळे त्याला हे सहस्र प्राप्त झालं, ऐश्वर्य प्राप्त झालं. आणि म्हणून याला हे जो जाणतो त्याला सहस्र मिळतात. आणि नुसतंच सहस्र मिळतं असं नाही, तर हे सूक्त जाणून यानुसार जो करतो त्याला स्वर्ग प्राप्तीही होते. अशा प्रकारची ही शून्यक्षेपाची अशा प्रकारे ही नामनिर्दिष्टाची कथा आहे. थांबूया. तर अशीच इंद्रधनुची एक कथा आहे, ती छोटी आहे. त्या कथेशी तैत्तिरीय ब्राह्मणातलीच आहे ही. तर त्यामध्ये आपल्याला हिरण्यकश्यपू आणि नरसिंह अवतार त्याची कुठेतरी छटा दिसते या इंद्रधनुची कथेमध्ये. इंद्रधनुची कथा जी आहे ही इंद्राने वृत्रासुराचा वध केला आणि वृत्रासुराचा वध केल्यानंतर त्याचा जो सहकारी होता नमुची त्याच्या हातातून निसटला. इंद्र त्याला पकडायला गेल्यावर पकडला इंद्राने मोठ्या प्रयासाने, पण पकडल्यानंतर तो इंद्रापेक्षा वरचढ होता नमुची हा, कारण असुर आहे तो जास्त वरचढ होता. आणि तो वरचढ असल्यामुळे इंद्राला त्यांनी अट घातली, हे बघ तू मला पकडलेस पण तू मला मारू शकत नाहीस. तू जर मला मारायचं असेल, मी तुझ्या हाती आलो तर मग तुम्हाला कोरड्या वस्तूंनी मारायचं
मारायचं नाही, ओल्या वस्तूंनी मारायचं नाही, ओल्या शस्त्रांनी नाही आणि कोरड्यानी नाही, दिवसाही नाही आणि रात्रीही नाही असं सांगितलं. मग इंद्र म्हणला ठीक आहे. मग इंद्राने युक्ती केली आणि त्याने काय केलं, पाण्याचा फेस होता, त्या पाण्याच्या फेसानी पहाटेच्या वेळेला त्या नमुचीचा वध केला. साम्य आहे ना, दिवसा नाही रात्री नाही, म्हणून संध्याकाळच्या वेळेला नृसिंह अवतार नखांनी त्यांनी त्याचं पोट फाडलेलं आहे हिरण्यकश्यपूचं. तसंच या नमुचीनी ही अट घातल्यानंतर इंद्रानी मोठ्या युक्तीने या पाण्याचा फेस, मग त्या पाण्याच्या फेसाला म्हणून अपामार्ग असं म्हणतात, म्हणजे आघाडा आपला जो आहे तो. आणि आघाडा म्हणून राक्षसांचा नाश करायचा असेल तर तुम्ही ह्या अपामार्गाचा बोध करावा असं सांगितलंय. आणि ते सांगण्यासाठी म्हणून ही कथा आली आहे, इंद्रनमुचीची कथा आहे. तर अशा प्रकारे अनेक कथा, अतिशय रंजक कथा या ब्राह्मण ग्रंथामध्ये आलेल्या आहेत. मला अजून 2-3 कथा सांगायची पण ठीक आहे, वेळेअभावी आता एवढ्या कथा पुढे. 2 महत्वाचे 3 ब्राह्मण आपण घेतली, 2 ऐतरेय ब्राह्मण, 2 तैत्तिरीय ब्राह्मणातल्या आणि 1 शतपथ ब्राह्मणातली कथा आपण बघितली. तर आणखी सर्वमणीची पण एक कथा आहे, ती केव्हा जेव्हा वेळ असेल त्यावेळी, किंवा मी ऋग्वेदाच्या सुप्त संवादाच्या वेळेला सांगितलेली होती ती. तर तसं ती नंतर अनेक ब्राह्मण, दुसरी एक च्यवनप्राश आपल्याला सगळ्यांना माहिती. तर तशीच सुकन्या आणि च्यवन ऋषी यांची कथा आहे. आणि त्या अश्विनी कुमारांनी त्या अतिशय जराजर्जर अशा च्यवनाला तारुण्य प्राप्त करून दिलं आणि सुकन्येचा तो पती होता च्यवन. ती एक कथा आहे, ती पण सुंदर आहे. 2-3 ब्राह्मण ग्रंथातून ती कथा आलेली आहे थोड्याफार प्रकारे. तर अशा अनेक कथा आहेत, त्यातल्या या महत्त्वाच्या कथा की ज्याचे संदर्भ पुढेही आपल्याला दिसतात, कुठेतरी वाङ्मयातून आढळतात. तर त्याची चुणूक ह्या आजच्या व्याख्यानातून मी आपल्याला सांगितली. आपण आधी धन्यवाद. तर नेहमीप्रमाणे आरती